संजय शिरसाट, अधिवक्ता उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय। वंजारी समाजाला यासाठी जिल्हाधिकारी येथे दिनांक 3 ऑक्टोबर मी उपोषणास बसलेला आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। प्रकृती खालावलेली असली तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। प्रशासनाने उलट हे आंदोलन क्लोज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत। काल डॉक्टरांनी व्हिजिट केली आणि त्यांनी पहिल्यांदाच कागदांमध्ये लिहून आणलेलं होतं की यांना हॉस्पिटलायझेशन रिक्वायर्ड आहे। मित्रहो, पोलीस प्रशासन आणि बाकीचं मेडिकल जबाबदारी आहे की जी मागणी उपोषणकर्ता करीत आहे ती मागणी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवावी किंवा तत्सम अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवावी। पण तसे न करता कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा सरकारी प्रशासनाच्या दडपणाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे आणि ते आंदोलन क्लोज करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सर्व समाज बांधवांनी याची दखल घ्यावी आणि निश्चितपणे या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करावे। वंजारी समाज हा एसटी मध्ये होताच, वंजारी समाज हा एसटी मध्ये नियमाप्रमाणे बसतोच आणि तो निश्चितपणे बसणार आहे असा मला ठाम विश्वास आहे। जय हिंद, जय संविधान, जय भगवान, जय गोपीनाथ। मी पुष्पा मुंडे मागील 3 तारखेपासून वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच्या समोर ॲडव्होकेट संजयजी शिरसाट साहेब हे उपोषणासाठी बसलेले आहेत। 3 तारखेपासून आतापर्यंत प्रशासनाकडून बाथरूमची सोय पण झालेली नाही, त्यांना कुठलीही सुविधा झालेली नाही, डॉक्टर पण आलेले नाहीत, त्यांची प्रकृती वरचीवर बिघडत चाललेली आहे। माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की ते जी मागणी घेऊन बसलेले आहेत वंजारी समाजासाठी एसटीतून आरक्षण मिळावं ही लवकरात लवकर मान्य करून साहेब यांना सर्वांनी सहकार्य करावे, प्रशासनाने सहकार्य करावे, प्रशासनाने याची दखल घ्यावी। त्यांना अनेक संघटनेचा पाठिंबा आलेला आहे, अनेक संस्थांचा पाठिंबा आलेला आहे आणि आंदोलन तीव्र होण्याची देखील शक्यता आहे, परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही। म्हणून मी एकच आवाहन करू इच्छिते की प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि सर्व समाज बांधवांना देखील आवाहन करते की सर्वांनी छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन ठिकाणी आंदोलनस्थळी येऊन भेट द्यावी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी जागे व्हावे एवढंच बोलते आणि थांबते। जय भगवान, जय गोपीनाथ।